महत्त्वाची बातमी हाती येतेय। भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याची प्रकृती अत्यंत नाजूक आणि गंभीर असल्याची माहिती मिळतेय। त्याला कराचीतील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून हाती येतेय। पाकिस्तानी माध्यमांनुसार दाऊदला हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि त्याबरोबरच दाऊदला 20 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आलेला होता आणि त्याच्या शरीराचा उजवा भाग हा बधीर झाल्याचं देखील कळतंय। जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात आलेला आहे। भारतीय लष्करातील एका जखमी जवानाच्या हातातील बंदूक हिसकावत असताना हा अतिरेकी पकडला गेला। विशेष म्हणजे या दहशतवाद्यानं कॅमेऱ्यासमोर आपला गुन्हाही कबूल केलाय। दुपारी काही अतिरेक्यांनी जवानांवरती गोळीबार केलेला होता। त्यावेळी मुनीब नावाचा हा दहशतवादी सीआरपीएफ जवानांच्या हाती लागलाय। काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते, मात्र फुटीरतावाद्यांशी नाही, असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलंय। काश्मीरमधील पेलेट गनच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्रानं आपलं स्पष्टीकरण दिलंय। काश्मीरमधील पेलेट गनच्या वापरावरती आम्ही बंदी घालण्याचा आदेश देतो, मात्र स्थानिकांकडून होणारी दगडफेक थांबेल असा विश्वास देऊ शकता का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं काश्मीर बार असोसिएशन समोर उपस्थित केला। टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीरनं आपली राष्ट्रभक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे। छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 25 जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीरनं उचलली आहे। दिल्लीच्या या शिलेदारानं ट्विटरवरून आपल्या प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली। देशासाठी लढताना कुटुंबातली करती व्यक्ती शहीद होण्याचं दुःख हे खूप मोठं आहे। नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलींची वर्तमानपत्रातली छायाचित्र बघून मी हेलावून गेलो होतो, असंही गौतम गंभीरनं म्हटलं। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गुरुवारी पंजाबच्या जालंधरमध्ये आला। उड्डाणपुलावरून ट्रक थेट खालून जाणाऱ्या रिक्षावरती कोसळला। सुदैवाची गोष्ट म्हणजे रिक्षाचालक यात सुखरूप आहे। जालंधर अमृतसर हायवेवरती सरब मल्टीप्लेक्स समोर एक भरधाव ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला। ट्रकच्या पुढच्या टायरचा एक्सेल तुटल्यानं हा अपघात झाला। ज्यावेळी ट्रक खाली कोसळला त्यावेळी खालून रिक्षा जात होती। ट्रक उड्डाणपुलावरून थेट रिक्षावरती पडला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रक कोसळूनही रिक्षाचालक थोडक्यात बचावला।